तो बघा तो बघा, हा व्ह्यू हा व्ह्यू हा व्ह्यू. प्रत्येक वेळेला या ब्रिज वरती मला हा व्ह्यू आवडतो. स्पेशल एक्सपिरियन्स है ना. मग आता ह्याच्यानंतर तू राईड करणार की नाही करणार? आता तर अजून मन करतो. हो 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 भाई साहब, उतरताना आरामात उतरा. हे असे असे आम्ही ऑफ रोड करत चाललो आहे. म्हणजे ऑफ रोड आहे हे माहिती होतं, पण एवढा ऑफ रोड असेल हे माहीत नव्हतं. आणि त्यात जेव्हा हे माती, चिखल आणि हे असे दगड. टायरकडे लक्ष ठेव, त्यांच्या टायरकडे लक्ष ठेव. गाडी कुठून चालली आहे बघ. दिसली तरी नाही भेटणार. आम्हाला नकोच आहे. भेटणार पण नाही. आम्हाला नकोच आहे. शोधून पण नाही भेटणार. आम्ही शोधायलाच नाही जाणार. नमस्कार, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज परत दुसरा रविवार आहे. म्हणजे अल्टरनेट संडे आम्ही राईड करतोय. गरजेचे कन्सिस्टन्सी ठेवायला. 2 महिने एक माणूस गायब होता, तो 2 महिन्यानंतर आलाय. आणि काय ते काय म्हणतात, देर आहे दुरुस्त आहे. हा तो घाल देर आहे दुरुस्त आहे. तर आज आपण चाललो आहे एक छोट्याशा राईडला. राजमाची आणि गोदानेश्वर टेम्पल. तर बघू, आज रोहित काहीतरी नवीन दाखवतोय. 2 महिन्यांनी भेटलाय तर त्याला दाखवायचं की मला सगळं माहिती आहे, मला सगळं येतं. तर बघूया. आणि स्पेशल म्हणजे काय माहिती आहे, एक तर एक नवीन आपल्याला आपला फ्रेंड जॉईंड होतो आहे. आणि दुसरं, रोहित आज आपली अश्वमेध चालवतो आहे. आणि जो येतो आहे आपला नवीन मेंबर आहे तो आहे आर्यन भाई. माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो. आणि तो बरेच दिवस झाले बोलतोय, रोज विचारतो तो रोज विचारतो दादा कुठे जाणार आहे का, दादा कुठे जाणार आहे. शेवटी लास्ट आम्ही त्याच्या मम्मीला कन्व्हिन्स केलं रात्री. त्याला माहीत पण नाही. आणि झालं, फायनल झालं. आता अंधार आहे इथे, थोडं बाहेर पडू. 6ला निघायचं होतं. आम्ही सगळे 5:30ला येऊन उभे. फक्त हा माणूस आहे ना, हा सगळ्यात उशिरा आलाय. चला, गणपती बाप्पा मोरया. राईड चालू करतो आपण. पहिलं फ्यूल अप करूया. आज रोहित भाई पहिल्यांदा आपले अश्वमेध घेऊन. आर्यन, सागर. खौफ आमच्या लाईटचा. चलो, गणपती बाप्पा मोरया. निघालो आपण. आणि वाजले आहेत सकाळचे 6:15. आणि मस्त हा खूप दिवसानंतर एवढा लाईनअप बघतोय. भारी मजा वाटते मला, सिरियसली खूप मजा वाटते. हा आत्ता मला मज्जा येते. हे असा लाईनअप आहे ना, किती दिवसांनी अनुभवतो मी, किती दिवसांनी. बाप रे, आज पहिल्यांदा आपला भाई अश्वमेध चालवतोय. काय त्याचा एक्सपिरियन्स असेल माहीत नाही. त्याची खूप इच्छा होती की त्याची सोलो गाडी चालवावी. आणि आज त्याची ती इच्छा पूर्ण झाली आहे भाईची. आर्यन पहिल्यांदा राईड करतोय. आजपर्यंत त्याने कधी राईड केली नाही आहे. फ्यूल अप चालू आहे, फ्यूल अप. हा असा लाईन अप बघताना ना भारी मजा येते. ना ह्याच्याने गाडी चालू होते, ना ह्याच्याने टाकीचं झाकण बंद होते. अरे क्यों लेके आया भाई इसको? झालंय फ्यूल अप. नया है वह तो ठीक है, समझ के लो. मी ना नेहमी त्या अश्वमेधवर बसायचो, त्यामुळे ना मला समजायचं नाही. आता मी जेव्हा तिला ना माझ्या आरशात त्याला राईड करताना बघतोय ना, मला असं वाटतंय त्याच्यावरती जाऊ, बसू. आणि हे उजळलेलं आहे आणि आपण मार्गस्थ झालो आहे आपल्या राईडसाठी. भारी गाडी बनवली आहे. हे यंगस्टर्सला लक्षात ठेवून एकदम मस्त गाडी बनवली.
म्हणजे ती वेट आणि पॉवर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हंटर. चला साहेब, हाय. ही श्राद्धाची सवत आहे हा रोहित म्हणजे. पण भाई भारी तो फील घेतोय मस्त राईडचा. फर्स्ट टाइम. त्याला कधीपासूनची इच्छा होती की मी राईड करतो. त्याला इनफॅक्ट आम्ही ऑप्शन दिलेलं की तू गाडी घे, पण घेतली नाही. मग आपण ही ऐरावत घेतली. आता अश्वमेध त्याची म्हणजे जेव्हा कधी राईडला जाऊ तेव्हा ते घेऊ शकतो. बस 1 लाख रुपये तरी द्यावे मला आणि त्याने घेऊन जावी. हात दाखवतो, थंब दाखवतोय. पैसा सूर्य नारायण एकदम लालम लाल मस्त भारी सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे सकाळी. लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो या स्पॉटला काय व्ह्यू भेटलेला, बापरे भारी व्ह्यू भेटलेला. आज पण तसंच एकदम मस्त भारी व्ह्यू आहे. आणि आज कसा, आज सगळा आपला जो जुना सेटअप आहे, मी रोहित सागर खूप महिन्यानंतर आम्ही अशी राईड करतो, खूप महिन्यानंतर. त्यामुळे जो फील आहे ना तो एकदम लाजवाब फील आहे. ते बघा काय वाटतं त्या झाडांच्या मधनं तो सूर्य. हा हा हा, भारी 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 भारी. हे बघा हे असा लाईनअप आहे. सागर, रोहित, आर्यन आणि चारी रॉयल एनफिल्ड आहे. जसं मी लास्ट टाइम ब्लॉग मध्ये बोललो, या व्ह्यू साठी आम्ही सकाळी निघतो. आज मला खरी पॉवर कळते. म्हणजे असं नाही की कधी पळवली नाही, पण हिला पळवायचा जो फील आहे ना भाई साफ वेगळा आहे. ही कुठे कमी पडत नाही कुठल्याही गोष्टीसाठी, ना पॉवर मध्ये ना तिच्या कुठल्या टॉर्क मध्ये, ना काय. परत एकदा आपण याच रोडला त्याच वेळेत मजा येते. पण त्या रूटला राईड करायला, ज्या रूटचा तुम्हाला खूप चांगलं नॉलेज आहे किंवा काय, मजा येते त्याला राईड करायला. आणि आता आणखीन मजा येते कारण आम्ही सगळे गंमत मजा मस्ती करत चाललोय. रोहित आणि मी कनेक्टेड आहे इंटरकॉम वरती. सागराबाईंनी अजून इंटरकॉम लावला नाही आहे कारण का सीन असा झाला आहे, त्याचा जो AG-चा इंटरकॉम आहे त्याच्या ज्या आतल्या पिन्स असतात त्या पिन्समध्ये थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे तो कनेक्ट होत नाही किंवा तो चालू होत नाही. आणि दोघं पण आहेत ना खतरनाकवाला काय म्हणतात एक्सपिरियन्स घेत आहेत. आर्यन आणि रोहित एन्जॉय करतोय, फुल एन्जॉय करतोय. रोहित प्रत्येक टर्न मारला की अरे भाई काय फील आहे. आता त्याला उतरल्यावर विचारूया दोघांना सुद्धा की कसं वाटतंय असं राईड करून. सकाळी उठायचं, निघायचं बाईक घेऊन. आज खूप जास्त रायडर्स आहेत आणि सगळ्या सुपर बाईक्स आहेत. म्हणजे आफ्रिका ट्विन, ड्युकाटी, Z900 काय कुठलीही तुम्ही बोला सगळ्या आहेत. भाई वाह कसम लाजवाब. आज वर्थ हो गया, आज की राइड वर्थ हो गई हम लोग की आने की. आज किती रायडर्स आहेत, खूप रायडर्स आहेत आज. शाळा सुटल्यावर कसे सगळे येतात तसे आज सगळे रायडर्स आहेत. लागलं का मित्रा? लागलं नक्की? लागलं का तुम्हाला? अरे 5 मिनिटं थांब साईडला. खूप बेकार पडला तो, म्हणून आरामात गाड्या चालवा. फ्लो मध्ये जाऊ नका कारण का आज खूप गर्दी आहे, खूप रश आहे या रोडला. खूप बेकार पडला तो, खूप बेकार. मग हे गोप्रो लेट चालू केला पण तो मी बघितला ज्या पद्धतीने पडला ना, नक्की त्याला लागलंय. हा चालू झालेला आहे आपला घाट.
ही जी मजा आहे ना, हा सुकून आहे, सुकून बाय. पण आज एवढे रायडर्स आहेत ना या रोडला, खूप जास्त रायडर्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, सगळे सुपर बाईकवाले आहेत, सगळे सुपर बाईक. रोहित मस्त मला विचारतोय रोहित की भाई मी कसा चालवतोय, भाई मी कसा दिसतोय, भाई मला सांग मी कशी चालू. आता प्रो रायडर आहे भाई, तुला मी काय सांगणार. बघा काय म्हणणार, ही पोरं आपली टांग खेचतात. हा आपल्या पाठून आली आहे BMW 1250. ती जी वाटते ना, वा कसम. हो 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 हो. बघा किती 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 बायकर आहे, सगळे सुपर बाईक आहेत, सगळ्या सुपर बाईक. मजा येते. आता ना सॉलिड भूक लागली आहे, म्हणजे मगातपासूनच भूक लागली. आज काय माहीत पहिल्यांदा असं झालं आहे की भूका लागल्यात आम्हाला. ही बघा BMW GS 1250. 15 मिनटं झाली आहेत आम्ही उभे आहेत. काय आलं, कुठे होता, पुढे कशाला गेलेला. आपला एक पहिला एक नियम नाही माहिती, जेव्हा गाडीमध्ये मिररमध्ये आपण थांबायच्या जागेवर. अरे आता मी मागे तर माझी मागे कोण दिसणार आहे, तू मागं आम्ही पाहिजे थांबलो, तू पुढं आमच्या. अब का बताए तुमका, कितना सहना पडता मला दिसत नाही. जाऊन दे, नवीन आहे, माफ करूया. नवीन चालवताना नवीन आहे ना, चालवताना नवीन आहे, नियम माहिती आहे मला. काय माहिती आहे मला. अच्छा हो काय. मग आर्यन कसं वाटलं तुला आज. सुकून वाटते एकदम आज फर्स्ट टाइम हा, तू first time. एक 350 मोटरसायकल घेऊन आलायस, आणि आज पहिल्यांदा तुला एवढे सगळे रायडर्स बघायला भेटतात है ना. एकदम स्पेशल एक्सपिरियन्स है ना. मग आता ह्याच्यानंतर तू राईड करणार की नाही करणार. आता तर अजून मन करत झाली केली. त्याच्या घरून काल वॉर्निंग भेटली एक्झाम होईपर्यंत राईड नाही करायची, तर मला नाही वाटत तो थांबेल काय रे. नाही पण भारी एक्सपिरियन्स, दोघं मस्त गाडी एन्जॉय करत होते, चालवत होते. बरोबर पॉईंट पाहिजे. चलो आर्यन सोबतची पहिली चेस. आर्यन चेस. पण बघ ना आपल्या गाड्या जनरेशन वाईज आहेत हे की नाही. बघ ही आणि ती थंडरबर्ड. आजोबा. आज ते दोन आजी आजोबा आहेत, आजी आजोबा आहेत. हा पोरगा आहे म्हणजे, आणि ही नात आहे किंवा नातू आहे है ना. माझा सेकंड ऑप्शन आहे, ही घ्यायला गेलो होतो. सेकंड ऑप्शन नाही, मी ह्यांच्या रॉयल एनफील्डच्या गाड्यांच्या जनरेशनच्या बाबतीत बोलतोय. वो मैं बोल रहा हूँ, तू अलग जोन में मत जा. तू नाती माझं वेगळं सांग. हे 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 कशासाठी मला वाटतं हे आई बापांना 3-3, 4-4 असतील म्हणून. गँग आहे गँग. 3-3, 4. हा हे ठीक आहे, हे सुपर बाईकवाले आहेत त्यांचं ठीक आहे, पण हे आई बापांना 3-3, 4-4 असतील त्यामुळे काय काळजी नाही. अरे मी गेलो तरी माझ्या मागे 2 आहेत, तो मुलीला मी गेलो तरी माझ्या मागे 2 आहेत हे की नाही. आर्यन पहाड़ों की मॅगी खातोय आणि आम्ही पहाड़ों के आणि हम पहाड़ों के पकोडे. अरे हो ना. सागर कसं वाटतंय. सागर फर्स्ट टाइम आपला एवढा ब्रेक झाला ना मोठा, एवढा उशिरापर्यंत है ना. जवळजवळ 1 तास झाला आपल्याला. गरम आणलेलं एकदम गरम आहे. मस्त एकदम निवांत बसलो आम्ही शांत. मगातपासून झाम झाम झूम झाम झूम झाम झूम. आर्यन भाई, आर्यनला आज पहिल्यांदा सगळ्या गोष्टींचे अनुभव भेटले ना. छपरी रायडर,
प्रोफेशनल रायडर. त्याला तो डिफरंट कळला आता. डिफरन्स काय हा आता तुला कळालं आपण कशी राईड करायची. आता जे टिप्स अँड ट्रिक्स सांगितले ते फॉलो. टिप्स अँड ट्रिक्स तू शिकशील, आम्हाला सांगायची गरज नाही. आता तुला कळालं पुढे का नाही जायचं, पुढे गेल्यावर आपला किती वेळ वाया जातो, काय शिक्षा भेटते. अरे नीट दाखव असं काय करतोय. अरे मी उलटा लक्षात राहिलं तुझ्या. हा नीट दाखव. म्हणजे काय ना काहीतरी पाहिजेच अख्ख्या राईड मध्ये ना. या माणसाला काय ना काहीतरी पाहिजेच. त्याला फुटेज त्याला फक्त त्याचं फक्त असं आहे ना की भाई बस मैं ही दिखना चाहिए अख्खे ब्लॉग में. असं काहीच नाही. कॉन्टेंट पाहिजे तो माझ्यापासून पाहिजे. कसं असतं तर बाई मी तुमच्या सोबत राहिलो असतो. मी मग आता आमच्या सोबतच आहेस तू. सागर ये क्या कहना चाहता है. त्याला माहिती आहे आता आपण पुढे गेलोय, मुद्दामून चुकलोय तर माझ्यावरती फुटेज बनणार. माझ्यावरती हे लोक आता मला शिव्या- आईला भारी भारी. हे बघ मी तुम्हाला कंटेंट देतोय रे. तुम्हाला कंटेंट देतोय मी कंटेंट. झालाय भरपेट नाश्ता आपला. ओ सागर साहेब कनेक्ट करतायत मॅप. म्हणजे नाही म्हणता ना तास दीड तास आमचा इथे आरामात गेलाय. तास दीड तास. कारण का खूप गर्दी होती, भरपूर रायडर्स होते आणि नाश्त्याला वगैरे पण भरपूर गर्दी होती. आम्ही थांबलो निवांत. म्हटलं कशाला घाई करत एवढ्या गडबडीत जायचं, पण आरामात थांबलो. आरामात जाव्यावरती गर्दी पण नसेल. हे थोडं ऑफ रोड चालू झालेलं आहे. बट जो व्ह्यू आहे मस्त व्ह्यू आहे. काय पावसात वाटत असेल ना इथे खतरनाक. बघा हे नवीन ड्रायव्हिंग स्किल आहे या टँकरवाल्याची. हा आत्ता हा ऑफ रोड चालू झालेला आहे. भाई साहेब पण हा करतोय काय, हा उलटा चाललाय बरोबर रोहित. हा कसा उलटा चाललाय एवढ्या खराब रस्त्यांमध्ये. हो भाई साहब तेरे ड्रिफ्ट मारत होता. ड्रिफ्ट आता थोडं वाटतंय की जरा आलोय का तरी ॲडव्हेंचर राईडला. ही मजा मला घ्यायची होती. ही मजा. बघा कसा मस्त लाईनअप वाटतोय. रोहित पण किती प्रेमाने गाडी चालवतोय, आर्यन पण प्रेमाने चालवतोय. आर्यन तर मस्त लीड करतोय पुढे. जो आमचा तिकडे तास गेला त्या तासामुळे हा जो रस्ता आम्हाला अनुभवायला भेटतोय शांत एकदम. हा बाया मजा. फोर्टी 48 मिनिट आहे. वाजले 10:18 मंडळी. 9 किलोमीटरसाठी 48 मिनिट दाखवतोय. त्यात आम्ही थांबलेलो, डिसाईड केलं जाऊया की नको जाऊया. आम्ही गाड्या उलट्या पण फिरवलेल्या की राहून दे जाऊया. कारण का आर्यन पण पहिल्यांदा आलाय आणि रोहित पण पहिल्यांदा आलाय. पण नंतर एकमत झालं आमचं की तेवढं इथपर्यंत आलोय तर जाऊयाच ज्या गोष्टीसाठी आलोय. पण भाई साहब जो फील आहे ना ऑफरोडचा जो अनुभव घ्यायचा होता तो प्रॉपरली घेत चाललोय आपण. उतरताना आरामात उतरा. और ये आई है वाटर क्रॉसिंग. हाँ इथे आय थिंक सो रस्ता थोडा चांगला आहे पुढे. होप सो. हे पुढे चांगला आहे रे. टारमॅक आहे टारमॅक. या भाई साहब भारी. परत ऑफ रोड चालू झालेला आहे
थोड्यासाठी पॅच चांगला होता. आता परत ऑफ रोड चालू झाला आहे. तर आपण जरा निवांत जाऊया. मगाशी मला थोडी मंडळी खरंच भीती वाटत होती त्या ऑफ रोडला, पण आता मला काही वाटत नाही आहे. भारी आहे राजमाची किल्ला. भाई चतुर किती आहे तिथे बघ. हे असे आम्ही ऑफ रोड करत चाललो आहे. म्हणजे त्या ऑफ रोड बाईकचा पुरेपूर उपयोग करत चाललो आहे. पुरेपूर. बऱ्याच वेळानंतर हा एवढा चांगला रस्ता लागला आम्हाला. पण तो जो मागचा रस्ता होता पूर्ण ऑफ रोड म्हणजे आत्ता मला कळलं की त्या 9 किलोमीटरसाठी 48 मिनिट्स का दाखवत होते. हो वॉटरफॉल लाजवाब. एक वेगळी अनोखी राईड. म्हणजे ऑफ रोड आहे हे माहिती होतं, पण एवढा ऑफ रोड असेल हे माहीत नव्हतं. हा काय ऑफ रोड संपत नाही इथे कोण दिसत आहे की कोणाला विचारू आम्ही की कुठे रस्ता आहे. मगाशी एका पॉईंटला गेलो आम्ही, तिथे गेल्यावरती पूर्ण म्हणजे रोड एंडच झाला. म्हणून परत मागे आलो आणि विचार केला की दुसरा एक रस्ता जो तिकडे जाऊया, पण इथे पण काहीच नाही आहे. लेट्स सी, थोडं पुढपर्यंत जाऊ. जर नाही काय भेटलं किंवा नाही काय दिसलं तर आलेल्या मार्गी परत जाऊ. कारण का मेन मुळात इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे नेटवर्क पण नाही आहे. त्यामुळे ना मॅप लावू शकत आहे ना काही करू शकत आहे. भाई साहब ऑफ रोडिंग कुछ खत्म ही नहीं हो रहा है. हे टोटल आता आम्ही 11 किलोमीटर आलो आहे. अजून काही पॉईंट दिसत नाही आहे. आता 1-2 बाईकवाले ॲक्च्युली भेटलेले, तर ते म्हणाले आता हे जवळच आलं इथे, होप सो आपण पोचतोय. पण हा पूर्णपणे रोड, हा पूर्ण रोड असा आहे पूर्ण. म्हणजे मध्ये फक्त एक 100 मीटर किंवा 50 मीटर पकडून झाला की रोड चांगला आहे. बाकी हा पूर्ण रोड असाच आहे. तर ठीक आहे, ते हायवे टू हायवे गाडी चालवणं आणि ही मजा घेणं ह्याच्यामध्ये एक वेगळा थ्रिल आहे. एक ॲडव्हेंचर झाला आजचा राईड. म्हणजे आम्ही विचार केलेला 12-1 वाजेपर्यंत रिटर्न जाऊ. आता वाजले आहेत 12:48. अजून आम्ही पोहोचलोच नाही आहे. हे बघा पूर्ण माती स्लश पुरेपूर उपयोग करून घेतोय आम्ही. काय म्हणतात त्या ऑफ रोड व्हेकलचा पूर्णपणे उपयोग करून घेतोय. फुल ऑफ रोडिंगचा आम्ही आरामात. खूप अशा परिश्रमानंतर पोचलो आहे, पण नक्की पोचलो आहे की ते माहीत नाही. भाई साहब खतरनाक ऑफ रोडिंग, खतरनाकवाली ऑफ रोडिंग मी कधी केलेलं आहे, आज पहिल्यांदा केली. आणि हा कसम आज मला कळतं आहे ॲडव्हेंचर बाईक किंवा ऑफ रोडर बाईकचं महत्त्व. रोहित काय बोलतो? फायनली पोचलो आपण गोदानेश्वर मंदिर.
म्हणजे कसं आहे, महादेवांकडे जायचं आहे तर सोप्पा मार्ग नाही आहे. तुम्हाला बघायचं आहे काय आमची अवस्था आहे. हे बघा, हे ऑफ रोड आणि याची अवस्था बघा. म्हणजे पहिली राईड याची, पहिली आणि ती पण ऑफ रोड, फुल ऑफ रोड. हे आहे गोदानेश्वर मंदिर. इथे मस्त छोटंसं गोमुख आहे. हे सतवाहन काळात बांधलेलं मंदिर आहे. एका दगडावरती एक दगड ठेवून असं सुंदर मंदिर आहे. सागर, प्रत्येक महादेवाच्या मंदिरला जाताना एवढे परिश्रम करावेच लागतात ना, तो कुठलाही असून दे. कसं आहे, बेसिकली आपण आहे ना रेग्युलर राईड करतो बरोबर. एका पॉईंटपासून एका पॉईंटपर्यंत हायवे टू हायवे जातो फॉर एक्झाम्पल. तर लोकांना तसं जायचं आहे, समजा. आता तुला कोणी विचारलं, आता तू फर्स्ट टाइम आलाय, तुला कोणी विचारलं तर तू हा एक्सपिरियन्स लाईफ टाइम झाला ना. हा बरोबर. परत आहे की नाही, परत कोण येणार नाही. हा लाईफ टाइम एक्सपिरियन्स झाला. आता ह्याच्यानंतर जर तुला कोण बोललं ना कुठे जायचंय काय जायचंय, तू बिंदास तयार होशील. हा फरक असतो. तू सरळ हायवे टू हायवे राईड केली असती ना तर, आणि हा एक्सपिरियन्स नसता घेतला मग काय. हा निसर्गाच्या कुशीत असलेल्या या महादेवाच्या मंदिरातनं निघायची इच्छाच होत नव्हती. आम्ही गप्पा गोष्टींमध्ये एवढे तल्लीन झालो होतो की आमची निघायची अजिबात इच्छा होत नव्हती. एवढं निवांत, एवढं शांत च्या अगोदर कधीही वाटलं नव्हतं. आर्यन, मजा घेतो आम्ही दोघं. यांचं काय चालू काय माहिती. हे दोघांचं काय चालू. 1 2 3 वॉक, 1 2 3 गो. मला म्हणतो सेंटर ऑफ कोण नाही, 6 काय म्हणाला सागर. त्रिकोण नाही बोल ना. तू तिथे झाले येल्लो कलर. एका फोटोग्राफरचे कष्ट, एक फोटो काढायसाठी. चलो मस्त. या ठिकाणाला अलविदा बोलण्यासारखं वाटत नाहीये, पण जावं लागतंय. कारण का जो रस्ता आहे येतानाचा जो आता रस्ता होता त्या रस्त्यामुळे आम्हाला निघावं लागतं. आणि अजून एका माणसामुळे निघावं लागतंय. तो आमचे फोटो काढत नाहीये, बाकीच्यांचे काढतोय. मस्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. हां, तरी पण आपण काय केलं, आपण त्याला प्रमोट केला. त्याचा कॉन्टेंट वाढवला, त्याचे फॉलोअर्स वाढवले, त्याचे फॅन झाले होते. पण तो आमचे फोटो बघाल, निर्जीव सजीवच्या मागे एडजेक्टिव्ह प्रोनाउन वर्ब. इथे लोक लिव्हिंग थिंग वर ना ग्रामर वरती गेलेली आता थोड्या वेळापूर्वी. आर्यन, तुला काय म्हणायचं. हेच मी काल बनवत होतो. प्रवासामध्ये अनेक प्रकारची लोक मिळतात. काय रे, कोण भेटणार नाही आणि आम्हाला नकोच आहे. खूप मोठी गोष्ट. भेटणार पण नाही, आम्हाला नकोच आहे. अरे भेटणारच नाही, आम्हाला नकोच आहे. तरी नाही भेटणार, आम्हाला नकोच आहे. भेटणार पण नाही, आम्हाला नकोच आहे. शोधून पण नाही भेटणार, आम्ही शोधायलाच नाही जाणार. परत नसते. हर हर महादेव.
देवा एवढे परिश्रम करून आणलेच आम्हाला, पण सुखरूप पोहोचू दे देवा. सुखरूप पोचून दे आम्हाला, सागरला, आर्यनला, रोहितला. महादेवांचा प्रवास खूप अवघड आहे. अवघड असतो ॲक्च्युली. इथे असं नाही रे, प्रत्येक ठिकाणी आहे ना, तू प्रत्येक कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जा, त्या प्रत्येक मंदिरामध्ये जायला ना सोपा मार्ग कधीच नसतो, सोपा नसतो कधीच नसतो. आणि स्पेशली जिकडे शंकराचं मंदिर असतं ना तिकडे कधीच नसतं. पण जो वरती इथे व्ह्यू आहे ना मस्त, हे समोर तलाव आहे आणि हे समोर इथे मस्त मंदिर आहे. पोचल्यानंतर जी सुकून वाटतं. हा म्हणजे एका पॉईंट पर्यंत आम्हाला असं वाटलेलं की नाही यायला पाहिजे होतं, आपलं चुकलं. हा चुकलं. एका पॉईंटला आम्ही थांबलो पण, आणि तिकडे आपण डिसाईड केलं की परत जाऊया. नंतर आम्ही सगळे विचार केले की आता इथपर्यंत आलो तर जाऊया. परत अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो, तिकडे पण येऊन विचार केला. 4 वेळा डिस्कशन झालं. 4 वेळा डिस्कशन झालं, पण आम्ही ते शेवटी म्हटलं जाऊन दे, आलोय, जाऊया निघूया. आता सायमनचं लास्ट इयर आहे, एक्झाम आहेत. महादेव तुला यश देऊन दे आणि चांगल्या मार्कांनी पास हो, म्हणजे अशा भरपूर राईड्स आमच्या सोबत करशील. नक्की. हे बघा मस्त तलाव आहे, काय भारी वाटतं आर्यनने. पण एक गोष्टीचं दुःख वाटतंय. काय सांग? काय? हे एवढं मस्त तलाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, गुड बाय बोलायला तर लागतच आहे, पण आपण जाऊन तिकडे तोंड पण धुवू शकत नाही ना, पाणी पिऊ शकत नाही. आता सध्या आम्हाला सक्त गरज आहे जरा पाण्याची आहे. आमच्याकडे हायड्रेशन बॅग आहे पण ती संपली आहे. एक आमच्यातला हुशार होता ना, प्रो फोटोग्राफर आहे तो, हायड्रेशन बॅग भरून घेऊनच नाही आला, दिखाव्यासाठी घेऊन आला. हा, त्याला लोक विचारतात रस्त्यामध्ये ऑक्सिजनचा पाईप आहे का, तो हो म्हणतोय. तो लडाखला आलाय. निघालो आपण आणि हे भाऊराया चालू झालेले आहे. वरून देवता जर आहे, ऑफ रोड संपेपर्यंत नका पडू, थोडं डिफिकल्ट होईल मला. निघता चालू झालेला आहे पाऊस, म्हणजे मगाचपासून ऑफ रोड आणि आता पाऊस. टायरकडे लक्ष ठेव, त्यांच्या टायरकडे लक्ष ठेव. गाडी कुठून चालली आहे बघ, दिसली? हा बघ, येऊन दे, ये माझ्या टायर मार्कवरती ये. हा समजा तू. मंडळी, आपण शिकवतो रोहितला ऑफ रोडिंग कशी करायची, जी मला पण येत नाही, जेवढी जमते तेवढी त्याला सांगतोय, कारण का ती आपली अश्वमेध आहे, माझी लेक आहे, त्यामुळे मला माहिती आहे ती कशी रिॲक्ट होणार कुठल्या गोष्टींवरती. म्हणून आरामात, प्रेमात, कारण का ऑफ रोडिंग चढणं भले इझी असेल किंवा डिफिकल्ट असेल, पण सगळ्यात जास्त डिफिकल्ट टास्क असतो तो हा उतरवायचा. खूप डिफिकल्ट होतं, खूप डिफिकल्ट. हे बघा, आणि त्यात काय आपले टायर ओले आहेत, पूर्ण मातीने पूर्ण भरलेले आहेत, त्यामुळे थोडं अजून डिफिकल्ट होतं. ओके, स्लोली. आजचा ब्रेक पकडून आहे राजा. हा, आज रोहितचा पिलियन मी आहे. हा बरं वाटलं रे मागे बसून. हा, जन्नत. काय झालं ना मंडळी, आपली कन्या आहे ना, तिला आपली आठवण आली, म्हणजे आपली अश्वमेध. ती म्हणत होती, कुठे गेले माझे धनी, मला सोडून का पळतायत. आणि हे आमचे रायडर भाऊ उभे आहेत. अरे गाडी चालू होत नव्हती भाई, आता प्रॉपर ऑफरोडर वाटते. ही आणि माझ्या लाडक्याची गाडीचं नाव चेंज. हा, तिचा जो मोटिव्ह होता तो चेंज झाला. ती टुरिंगसाठी घेतलेली, ती ऑफ रोडिंगसाठी झाली आज. आर्यन, हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? मस्त ना सगळं. तुला आज रोड भेटले, तुला आज ऑफ रोड भेटले, तुला पाऊस भेटला, तुला वॉटर क्रॉसिंग भेटली, तुला मड भेटला, तुला स्लश भेटला, तुला सगळं भेटलं. परत भेटशील ना मला बिल्डिंगमध्ये? ॲट लास्ट तो ऑफ रोडवाला पॅच सोडून
आता हा रोड चांगला भेटलाय. आता ते म्हणतात ना, सोने पे सुहागा स्वर्ग, जे काय म्हणताय तुम्ही ते समजून घ्या. आता माझं जे काय बोलण्याचा उद्देश आहे, इमॅजिन करा 11 किलोमीटरला 1 तास, म्हणजे कसली खतरनाकवाली ती ऑफ रोडिंग असणार. तुम्ही जस्ट इमॅजिन. 1 तासापेक्षा वरती गेला आमचा टाईम. आणि आता हे आल्यानंतर आता फक्त जरा एक कुठेतरी छोटा ब्रेक घेऊ, मस्त रिफ्रेश होऊ आणि मग जाऊ सुसाट. पण ओव्हरऑल मस्त झाली आजची राईड. म्हणजे अनएक्सपेक्टेड झालं एकदम. आणि एवढं आम्ही एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की असं काय एवढं भेटेल, किंवा काय एवढं ऑफ रोड भेटेल, किंवा एवढे टास्क येतील, एवढं ॲडव्हेंचर होईल. बट ठीक आहे, इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ अ ॲडव्हेंचर अँड राईड. तरी जेवढं जाताना डिफिकल्ट नाही वाटलेलं, तेवढं येताना डिफिकल्ट वाटलं आहे. बिकॉज ऑफ तो जो रोड होता तो पूर्ण स्लोप होता, आणि प्लस तो ऑफ रोड होता, प्लस स्लश होता. स्लशमध्ये काही वाटत नव्हतं, पण मेन जे होतं ना, बापरे, ते जे दगड होते. आणि सगळ्यात मी ना बेस्ट म्हणतो ना, आर्यन आणि रोहित काही लाजवाब. म्हणजे फर्स्ट टाईम आहे दोघांचा असा राईड करायचा. आणि आम्हाला पण माहीत नव्हतं, म्हणजे आम्ही एका दुसऱ्याचा व्हिडिओ बघितलेला आणि रील्स बघितलेले, पण एवढा ऑफ रोड असेल आम्हाला माहीत नव्हता. अनएक्सपेक्टेड एकदम तो ऑफ रोड झाला आमचा. आणि त्या दोघांनी जी गाडी कंट्रोल केली आणि जी गाडी चालवली ना, एवढ्या पूर्ण याच्यामध्ये, या पूर्ण राईडमध्ये, या पूर्ण ऑफ रोडमध्ये एकदम परफेक्टली बॅलन्स गाडी चालवली. असं वाटलं पण नाही कुठे की दोघं नवीन आहेत, किंवा दोघं एवढा लांब पहिल्यांदा आले आहेत, किंवा दोघं पहिल्यांदा ऑफ रोड करत आहेत. अजिबात कुठेही वाटलं नाही. एकदम मस्त गाडी चालवली दोघांनी. आणि रोहित तर अश्वमेध चालवतोय. ती तर एवढी हेवी आहे आणि तिला ABS पण नाही आहे. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता त्या असल्या ऑफ रोडवरती त्यांनी कशी गाडी चालवली असेल. आणि आर्यन तर पूर्णपणे नवीन आहे, आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती गाडी चालवली आहे, लाजवाब. चलो, फायनली आपण लागलो या रोडला. आणि ह्याचा जो आनंद आहे ना बाबा, ह्याचा आनंद नाही मी एक्सप्लेन करू शकत आहे. आता याची वाट बघत होतो मी खूप आतुरतेने, खूप जास्त. आर्यनने जी खरा आज गाडी चालवली आहे ना भाई, दिल जितली आहे बंदेने मेरा, दिल जितली आहे खरंच. एकदम बॅलेन्स्ड, एकदम शांत, भारी मुलगा आहे. अशी कंपनी नसेल ना राईडसाठी, हा तुमची राईड एवढी भारी होते. म्हणजे फर्स्ट राईड आहे त्याची. आणि जो त्यांनी कॉपरेट केला आम्हाला ना, सिरियसली त्याच्या जागेवरती दुसरं कोण असतं ना, नसतं चालवू शकलं एवढं गाडी. सिरियसली नसतं चालवू शकलं. सागर एक ना मागाशी मला एक ना बोलला की भाई माझ्या हाताला बायसेप्स, बोटांना बायसेप्स आले बोलला कोणतरी. आमच्या ॲप्स आलेत का बघतो ना, बोटांना बायसेप्स पॅक्स आलेत. ए तुझ्या ॲप्स आले. तेच पॅक्स ॲप एकच आहे. आता काय करू, थांबायचं की जायचंय? कधी परी आपापल्या घरी. ह्या पावसाने परत थांबवलंय आम्हाला. काय करत सागर, लवकर बोल. हा गाडीला चावी लावली, हेल्मेट पण घातलं आम्ही. आता काय करायचं? या पिशवीमध्ये मोबाईल टाकलाय. आता याच्यात गोप्रो जाणार आहे आणि सरळ भेटणार आहे आपण घरी. भाई जहाँ से निकले थे वहाँ पे आके रुके.
भरपूर पाऊस होता, खूप भयंकर पाऊस. आज आर्यनला सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या. ऊन, वारा, पाऊस, माती, दगड, सगळं ऑल इन वन. त्याला पहिल्याच दिवशी फुल ट्रेन करून टाकलं आहे आहे की नाही. छोटे मोठे खड्डे काय नाही वाटत. हां, आता ते बाकीचे त्याला तो हे खड्डे असे उडवत नाही है ना. ठीक आहे, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. आता सागर चाललाय त्याच्या घरी, रोहित चाललाय त्याच्या घरी. मसाज करणार पण आहे का DM मध्ये जर तुमच्याकडे मसाज करणारे कोण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. जकुजी पाहिजे, जकुजी आम्हाला. जकुजी पाहिजे त्याला. विथ मसाज. चलो बाय बाय गाईस, सी यू नवीन ब्लॉगमध्ये आणि भेटू. आता आत्तापर्यंत जेवढं झालं तेवढं भरपूर आहे. महिन्याभरासाठी आम्हाला भरपूर भेटलं आहे, त्यामुळे चलो बाय बाय. कॉन्टेंट खूप भेटलं. बाय बाय.